नागपूरमध्ये जाऊयात. नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील बोलतायत. आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो. धन्यवाद. काय चेतावणी राहील तुमच्याकडनं? याला नागपुरात काय चॅलेंजेस वाटते? मुंबईत किती वर्ष काम केलं, नागपुरात काय चॅलेंजेस वाटते? हे पहा, इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोस्टली म्हणजे रात्री फिरणं हे माझं म्हणजे पॅशन आहे. मी DCP, जॉईंट CP, ॲडिशनल CP या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मुंबईत काम केलेलं आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे DGP सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वाखाली मी ॲडिशनल CP वेस्ट रिजन म्हणून मुंबईत काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इथली जी आव्हानं आहेत त्यामध्ये मूलतः जे ऑपरेशन थंडर सुरू आहे युवकांना, कारण मी प्रोॲक्टिव्हली मुंबईत 2 रेव पार्ट्या रेड केलेल्या होत्या आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जी 2007ला त्यावेळेला मला त्याची चाहूल लागलेली होती की हा ड्रग्सचा प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे विद्यार्थी आणि युवकांना प्रोॲक्टिव्हली या मिनेसपासून वाचवणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाही आहे. पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी काही प्रोॲक्टिव्ह प्रयत्न मी नाशिकला CP असताना, वेस्ट महाराष्ट्राचा IG असताना आणि जॉईंट CP मुंबई असताना 100 निर्भया पथकं आम्ही मुंबईमध्ये लॉन्च केलेली होती. त्यामध्ये मुळात हे पेट्रोलिंग आहे ते सिव्हिल ड्रेसमध्ये छुप्या कॅमेऱ्यासह आणि त्याच्याबरोबर 4 जणांची टीम. आणि ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.